या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। अक्कासाहेब, राजमुद्रेचा धाक पत्रात निर्माण होण्यासाठी आधी रणांगणावर शत्रूला धाक बसावा लागतो आणि आता ती वेळ आहे। आधी रणांगण मग सिंहासन। महाराज तरी सुरुवातीला कुठे हो म्हणाले होते राज्याभिषेकाला। आऊसाहेबांनी समजूत घातली तेव्हा तयार झाले। आपण थोरल्या मातोश्रींना सांगूया का सांगायला? चालेल ना, पण त्यांचं ऐकतील शंभूराजे? तुमच्या दादासाहेबांनी निर्णय घेतलाय, पंतांना बोलावून घेतलाय, म्हणजे त्यांनी नीटपणे समजून उमजूनच निर्णय घेतला असेल ना। जर राज्याभिषेकाचं ठरलं तर एक करायचं, आपण राहायचं सोबत, पण एक काम धड होऊ द्यायचं नाही। राजमातोश्रींना भेटायचं होतं। आपण बोलू शकता, पण आम्हाला फक्त त्यांच्याशीच बोलायचं आहे। तुम्ही शंभू राजांवर दबाव आणा आणि सांगा अनाजी पंतांना पद द्या म्हणून, आणि हे झालंच पाहिजे। पत्र आलंय सज्जनगडावर। राणीसाहेब, सज्जनगडावरून पत्र येणं ही आनंदाची गोष्ट, आणि तरी तुम्ही उदास। बघू। अनाजी पंत, हे पत्र पाठवून समर्थांनी मोठाच उपकार केलाय आमच्यावर। त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलंय आणि आमच्याकडे काहीतरी मागितलं, आणि हे सगळं तुमच्यामुळे। अनाजी पंत, तुम्ही समर्थांना तकलीफ द्यायला नको होती, व्यर्थ शिणवलं त्यांना। तुमचं कर्तृत्व आम्ही जाणून आणि चोखून आहोत, त्यामुळे कोणाला काय जबाबदारी द्यायची ते आम्ही ठरवू। पण राज्याभिषेक करणार कोण? दुसरं कोण? गागा भट्ट। आणि त्यांना आणायला जाणार कोण? आपल्या अनाजी पंतासनी पाठवा। नाही, नको अनाजी पंतांना, त्यांना लांबच ठेवूया। शिवाय वेगानं जाणारा माणूस हवा, हुशार, निष्ठावंत, विश्वासू हवा। हाय एक माणूस आहे। कोण? हा खलिता केवळ अकबराचा नाही कविराज, हा खलिता आहे काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या शहनशाह औरंगजेबाच्या लाडक्या शहजाद्याचा, ज्याने आपल्या बापा विरोधात बंड पुकारलं। गौर से सोच कर देखो जीना, बचपन से लेके आज तक संभा को हर चीज वक्त से पहले मिली, लेकिन अब वक्त से पहले उसे मौत मिली। ये आलमगीर औरंगजेब का वादा है सबसे। अनुभव आणि ज्येष्ठत्व या बाबींचा विचार करता आमच्या आणि स्वराज्याच्या वतीनं अकबराशी बोलणी करण्यासाठी कारभाऱ्यांपैकी कोण जाणार? हमारे खलीदे का जवाब आने के आसार नहीं दिख रहे। नजर ना आए तो ना सही, चिंता के करनी शहजादे, वो संभाजी है, बड़ी दूर की सोचने वाला है। राणीसाहेब, राज्याभिषेकासाठी आमचे आदरणीय वेदो नारायण गागा भट्ट, गागा भट्ट आले की त्यांची व्यवस्था तुमच्याकडे। त्यांचं उठणं बसणं, त्यांना काय हवं काय नको सगळं सगळं तुम्ही पाहायचं। त्यांच्या दालनाची व्यवस्था सुद्धा तुम्ही पाहायची। पण राजे, गागा भट्ट येतील ना? आपला माणूस पोचलाही काशीला। अहो, एवढंच नाही तर गागा भट्टांच्या वाड्यासमोर उभा असेल पत्र घेऊन। आपला निरोप पोहोचणार। राजे, गडुतार होताना सांगितलं ना तुम्हाला, आता तुम्हाला आमचं ऐकावं लागेल। येसू, राजे आहोत आम्ही। राजे असला तरीही बायकोचं ऐकावं, म्हणजे मग सगळ्या गोष्टी कशा सुरळीत चालतात। अहो, गागा भट्ट राज्याभिषेकासाठी येण्यास तयार तर झाले पाहिजेत। त्यांनी जर होकार दिला तरच या तयारीला अर्थ आहे। आपण एका ताटात एकत्र असा घास घेतलेला आठवतंय? मग आज आम्ही तुम्हाला शांतपणे बसवून जेवायला घालणार आहोत, तेही आमच्या हातानं। कविराज, हे पत्र गागा भट्टांनी दिलंय। येणार नाहीत गागा भट्ट। काय?
राणीसाहेब, बाबा याकूत खरंच महान आहेत, अवलिया आहेत. खूप प्रसन्न वाटलं. वाटणारच. बाबांचं संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी होतं. परमपवित्र अल्लाचं नाव घेत त्यांनी हिंदू मुस्लिम बांधवांची जी सेवा केली त्याला तोड नाही. आपले आबासाहेबही इथे येत असत ना? होय, आबासाहेब येत बाबांशी चर्चा करत. बाबांचं मोठेपण आबासाहेबांना समजलं, त्यांचा अवलिया पण जाणवलं. म्हणून तर आबासाहेबांनी दर्ग्यासाठी जमीन दिली, सनदही करून दिली. आम्हाला मोठं आश्चर्य वाटतं राज. एका बाजूस औरंगजेब जिझिया कर लावून हिंदूंचा छळ करतोय, त्यांना मारतो, कैदेत डांबतो, गोरगरिबांकडून जे असेल ते ओरबाडून घेतो. पण तुम्ही मात्र इथे येऊन या अवलियाचं दर्शन घेऊन दानधर्म करता आहात. आपल्या आबासाहेबांनी कित्येक बिघे जमीन दान दिली. राणीसाहेब, औरंगजेब मुळातच धर्मांध आहे. माणूस धर्मासाठी नसतो तर धर्म माणसासाठी असतो हे त्याला समजत नाही. पवित्र धर्मग्रंथातल्या पाक वचनांचा अर्थ नीट न उमगल्यामुळे त्याची ही गल्लत होत असावी. आता औरंगजेब म्हणतो, त्याच्या सैनिकांना सांगतो, काफरांना ठार करा म्हणजे तुम्हाला स्वर्गात गेल्यावर अल्लाह भेटेल. आणि साहेब, एकीकडे म्हणायचं की हे जगच अल्लाहनं निर्माण केलंय आणि अल्लाह मात्र जगात नाही तर स्वर्गात आहे, असं कसं चालेल? औरंगजेबाला वाटतं अल्लाह हा फक्त मुसलमानांचा आहे, पण तसं नाही. अल्लाच काय, पण कोणतीही ईश्वरी शक्ती ही संपूर्ण मानव जातीची आहे. आणि हे याकूत बाबांना समजलं, म्हणून ते श्रेष्ठ आहे, अवलिया आहे. आणि त्यामुळेच आम्हाला इथं नतमस्तक व्हावंसं वाटतं. खरंच हो, बाबांचे विचार अगदी थोर आहेत. आता हेच बघा ना, बाबा म्हणतात की या सुंदर पृथ्वी तलावर अराजकता निर्माण करू नका, अराजकतेचं कारण ठरू नका, कारण अल्लाचा हरेक बंदा हा शांततेचा प्रवर्तक आहे. इस्लामची उत्पत्ती सुद्धा शांततेसाठी झालेली आहे. पण नेमकं याच्या उलट सांगितलं जातं. आणि मग औरंगजेबासारखे क्रूर लोक आपल्या सख्ख्या भावांना निर्दयीपणे मारतात, जन्मदात्या पित्याला हाल हाल करून ठार करतात. हे सगळं थांबलं पाहिजे. आणि हे सगळं थांबवण्यासाठीच बाबांचे अहोरात्र प्रयत्न सुरू होते. म्हणूनच त्या अवलियाला आमचा प्रणाम. कशासाठी बोलवलं एवढं तातडीनं? तातडीने बोलवलं ते हा जळका खलिता दाखवण्यासाठी. पण मला का दाखवताय खलिता? हा खलिता रायगडावरून गागा भट्टांसाठी लिहिला गेला होता. लिहिला असेल? कशा पायी साव असल्याचा आव आणताय? जो खलितात तुम्ही लिहलाय, माझा कुठेही उल्लेख नाहीये या खलित्यात. ना धडाच्या ना बुडाच्या गोष्टीसाठी मला परत सदरेवर बोलवू नका. राज आलं. अरे असे बघतास काय सगळे? खूळ लागलेला नाही माका? माझ्या झिलाच्या तेराव्याचा मटण खाऊ घालतास काय? ए बच्चे, अण्णा वत्सला काय बोलतेस तू? अहो नेने ह्यांका विचारा. माझ्या लेकाक मटणातून विष दिलानी आणि आता गाव जेवण घालतात. हे अण्णा, तुझी पण लेकरं असत ना रे? नाही तुझ्या प्रत्येक लेकराची मडी पाडलंय ना तर बघ. अगे काय बोलतास या? काय? दत्ता, एक हातात धरून बाहेर काढ रे. दत्ता, अहो सोड. काय कर, तुला आता राधिकाला कन्व्हिन्स करायचंय की कोरूला परत एकदा नोकरीवर घे म्हणून. मी तुला खूप मिस करतो. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? अरे काय अर्थ आहे, पाणी प्यायला याची सोय नाही का? हे बाई काय झालं? भरल्या घरात कशाला रडून राहिली? मी आता किचन मध्ये गेले होते तर गॅरी इतकं जोरात ओरडलाय माझ्यावरती, सारखी चिडचिड करतो ग. हा आधी चांगला जॉब करत होता, मग ड्रायव्हरचा जॉब करायला लागला आणि आता कुठलाच जॉब नाही याच्याकडे, हा घरकाम करतोय. राधिका, मी प्लीज तुला एक रिक्वेस्ट करू का? काय आता?
प्लीज तू गॅरीला त्याचा जुना जॉब परत दे ना प्लीज. गॅरी खूप पुअर आहे. नो मनी, नो लाईफ. आम्ही कसे जगणार तूच सांग आपण. मला हा सगळा प्लॅनच इतका थ्रिलिंग वाटतोय गॅरी. पण अजून बराच प्लॅन बाकी आहे. अजून बाकी आहे मीन्स? नाही, ही 300 करोडची कंपनी आपल्या नावावर करून घेतली ना, नावाचा कोरोनात सुभेदार नाही. सगळं व्यवस्थित होईल. काय तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि वहिनी, तुम्ही सगळं खायचं बरं का. उगाच हे नको ते नको असं करायचं नाही. हा फक्त उष्ण पदार्थ तेवढे टाळा. म्हणजे आंबा, पपई यासारख्या गोष्टी खाऊ नका. आणली वय दे इकडं. आपण इथे बसून खाऊ ना सगळे. मी मुद्दाम ही पपई शीतलसाठी मागवली. जर ती प्रेग्नेंट असेल तर ती पपई खाणार नाही. म्हणजे आई वडिलांना त्रास दिला ना इकडे तिकडनं शोधायला. कांदे पोहे आणि ते सगळे नाही केले. सगळे नाही केले. तुमचं माहेरचं नाव काय? मी मँगलोरियन. मँगलोरियन. कारण ना तुमच्या उच्चारांमध्ये ना मला ते जाणवलं. मुली बोलायचं त्यांना मुली बोलतात. आपला मुळा खातो ना त्याला ते ल ते थोडासा कन्फ्युजन. म्हणजे आज आमच्याकडे मुलीची भाजी आहे. बापरे. मुलीची भाजी. चकली मेड बाय सोनिया अँड टीम. अप्रतिम. अरे वा, आज खुशीत दिसतंय विक्रांत. ऑफिस मध्ये काही विशेष झालाय का? सर तो मिळाला. कोण मिळाला? म्हणजे कशाबद्दल बोलतेय ही? गावातल्या माणसांचं किती नुकसान झालंय माहितीये ना व. आज ना उद्या उपाशी मारायचीच येळ येणार आहे. आणि ते पण जाऊबाईंच्या हटवादीपणामुळं. आजवरच्या प्रवासात मला तुम्हा सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळालं. याबद्दल आभार आणि माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफ करावे ही विनंती. सरपंच पदाच्या निवडणुकीमधून माझी बिनशर्त माघार. आपली विश्वासू सौ अंजली रणविजय गायकवाड.